कॉन्टेक्स विनर मॅच नंबर 7चा देखील विनर सचिनच आहे. अतिशय चांगला प्रतिसाद कॉन्टेक्सवर. त्यानंतर तर आपण खेल की शुरुआत होती हुई केतन और संदीप दोनों ओपनर्स बीच मैदान पे देवानंद को गेंदबाजी दी गई है. सूरज बादलों से झांकता हुआ एमपीएल में सिल्वर जुबली ईयर में आप सभी का हार्दिक स्वागत है. गणेश केने हमारे साथ लीड कर रहे हैं. मनोज हमारे दोस्त भी हमारे साथ हैं. सभी है. देखना है कि देवानंद किस तरह की शुरुआत करते हैं. देवानंद काफी भारी भरकम शरीर है. सामना करे बैट्समैन केतन. पहली गेंद बहुत खूबसूरत ऑन ड्राइव. सीधा लॉन्ग ऑन पे 1 रन. राहुल कहेंगे मिडल ऑफ द बैट जब गेंद टकराती तो एक अच्छी शुरुआत कही जाती है. 1 रन से खाता खुला. केतन का खाता खुला वहां पे श्री साई 11. 1 रन बिना किसी विकेट के. बाएं हाथ के बैट्समैन संदीप तैयार होते हुए देवानंद के सामने. आप देख रहे हैं क्रिकेट का जादू सर चढ़ के बोले अक्खा मानकोली लाइन अप मानकोली बैकलीफ का एक अलग अंदाज है. थोड़ा चंदर पॉल की तरह थोड़ा सा क्रीज में टेढ़े खड़े रहते हैं. इस मर्तबा स्विंग करने की बिना किसी विकेट के. आज मेरे साथ वॉइस ऑफ मानेरे राहुल बोल रहे हैं, जबकि योगेश मडवी बहुत मशहूर कमेंटेटर और वॉइस ऑफ मनकोली कालूराम के ने. इस मर्तबा छोटी बैकलिप से गेंद को ड्राइव करते हुए लॉन्ग ऑन पे दीपेश माली ने गेंद को बिना कोई विकेट खोए. आज मौसम बहुत ही सुहाना है. दिवाली के अवसर पर आसमान में कहीं बादल छाए. सूरज और बादलों के बीच में आंखोंचोली चलती हुई, जबकि बल्ले और गेंद के बीच में जबरदस्त यहां पे महारका चलता हुआ. आनंद इस मर्तबा आणि 40+ आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात आणि चांगला क्रिकेट एमपीएलच्या माध्यमातून देखील आपण अनुभवतोय. देवानंद गेंदबाजी कर रहे हैं. देवानंद इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर छोड़ दिया. अंपायर हमारी तरफ मुड़े, दूसरे मोहल्ले में चले गए थे. वाइट. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रनों पे पहुंचा है. राहुल भोईर वो कमेंटेटर हैं जो पिछले 2 साल से भिवंडी सिटी क्रिकेट भिवंडी ग्रामीण में मेरा बहुत अच्छा साथ निभा रहे हैं. राइट आर्म ओवर द विकेट. बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद बैठ गई थी. फ्रंट फुट पे ड्राइव करना चाहते थे, कहीं ना कहीं थोड़ा सा टिप्पा खाने के बाद गेंद में मोमेंट रहा था. नाही सर, बघतो आपण फुटवर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता आणि गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. देवानंद मैंडेटरी पावर प्ले में बहुत ही कसी हुई गेंदबाजी कर रहे. 5 रन बिना कोई विकेट के. दूर दूर तक झाड़ियों के झुंड. इस मर्तबा रूम करके खेलने की कोशिश, अपने आप को रूम दिया था.
अच्छा ओवर समाप्त हुआ। देवानंद का अंपायर महाजन का इशारा। सर कुठल्या प्रकारचा फुटवर्क आपल्याला पाहायला भेटला नव्हता. जागेवरनं शॉट करण्याचा प्रयत्न, स्वतःला रूम देण्याचा प्रयत्न केला, मात्र गोलंदाजी खूप चांगली आपल्याला पाहायला भेटली 40 प्लसच्या माध्यमातून. गुंदोली से उड़ाया हो उड़ाया। ये साहिल केने जो कि बहुत ज्यादा करीब है, बहुत बड़े फैन है। 5 रन गुंदोली से भूषण मात्रे ने एमपीएल को हार्दिक शुभकामनाएं दी हैं और मुझे ऐसी इत्तला है कि जल्दी उनकी एंगेज होने जा रही है। कब तक पहुंच जाएगा? 4 बजे तक, 4 5 6 बजे। स्कोर 5 पे रुका हुआ है। गेंदबाजी के लिए रुपेश को बुलाया गया है। रुपेश काफी अनुभवी हैं, हालांकि बाएं हाथ के बैट्समैन संदीप कोशिश कर रहे हैं रनों को रफ्तार देने के लिए। क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा, अक्खा मानकोली खेलेगा। पूरे मानकोली का ये शो है और आप सभी का हार्दिक स्वागत है। मौसम आज बिल्कुल क्रिकेट के मुताबिक चलता हुआ। लंबा कद है रुपेश का। मानकोली एंड से गेंदबाजी कर रहे हैं। राइट आर्म राउंड विकेट। इस मरतबा हुक कर दिया है गेंद। ये देखिए अपने आप को गेंद की लाइन से बहुत थोड़ा ज्यादा फटका खूप सुंदर आपल्याला पाहायला भेटला आणि चांगला खेळ शपथ देखील झाले आणि तिथे कुठलाही खेळाडू देखील नव्हता, त्याचा देखील फायदा झाला बॅट्समनला. 9 रन, क्योंकि श्री साई 11 को पता है कि सामने की टीम में भी मजबूत बल्लेबाजी है। फुल टॉस गेंद स्विंग किया। ने इन 2 रनों से संदीप अपने हाथों को खोलते हुए 9 पे बल्लेबाजी कर रहे हैं। मानकोली वो इलाका है जहां जब 2003 में आरसी पटेल फाउंडेशन के मैचेस हुआ करते थे, अरुण पटेल के बिग शोमैन, तो यशपाल माली, गणेश जी सभी का अच्छा रोल रहा था। राइट आर्म राउंड विकेट। फ्लाइट दिया, हवा में बीट किया, अधूरे मन से सवाल पूछा वहां पर अंपायर बाला इकाड़ी का इशारा के लेग बाय। गेंद शॉर्ट कवर में गई। 1 रन स्कोर में बढ़ता हुआ 12 पे पहुंचा स्कोर बिना किसी विकेट के। 12 विदाउट लॉस। शांत सुरुवात आहे आणि कुठल्या प्रकारचा विकेट गेला नाहीये सिद्दीक सर, हा देखील प्लस पॉईंट असू शकेल आणि धावा देखील चांगल्या येत आहेत. चांगला क्रिकेट पाहायला मिळतो, एक चांगली भागीदारी बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. राइट आर्म राउंड विकेट। कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, बहुत अच्छा फॉलो किया बैट्समैन को, उनके पैरों में गेंद को रखा। डॉट गेंद, बहुत खूबसूरत गेंद। 12 रन बिना किसी विकेट के। राइट आर्म राउंड विकेट। कौन बना रहे गेंदबाजी में? रुपेश। इस मरतबा ये देखिए पहले अपने आप को सफल दिया और फ्लिक के अंदाज में गेंद को खेल दिया।
बिना किसी विकेट के 18 विदाउट लॉस। चांगलं क्रिकेट पाहायला मिळतो आपल्याला, चांगली बॅटिंग देखील होती आणि चांगल्या धावा देखील स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात सिद्दीक सर। बिल्कुल, इस ओवर में अब आक्रमण शुरू हो गया। धीरे धीरे स्पोर्ट्स राइट आर्म इस मर्तबा कट करने की कोशिश, उछाल को भांप नहीं पाए थे, जगह भी दीपेश माली है। हालांकि पिछला मैच जो रहा था उनकी बल्लेबाजी की थी, अब देखने गेंदबाजी में परिवर्तन मोर्चे पे लगाया जा रहा है। युवा जितेश माली को बुलाया गया है। सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन संदीप। स्कोर है 18 रन बिना किसी विकेट के, 18 विदाउट लॉस। जितेश माली मानकोली एंड से गेंदबाजी अब धीमी हवाएं मैदान पे बह रही है। सूरज अब आबोताब से चमकता हुआ, और ग्राउंड के सराउंडिंग को अगर हम देखते हैं तो बहुत खूबसूरत सराउंडिंग है। दरख्तों के झुंड है, पहाड़ियों के दामन में ये मानकोली का ऐतिहासिक क्रिकेट ग्राउंड। जितेश माली लेफ्ट राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद दूसरे मोहल्ले में कर बैठे वाइट। कहीं ना कहीं बैट्समैन को फॉलो करने की कोशिश की थी, 19 पे पहुंचा है स्कोर। जितेश पटकी हुई गेंद बैकफुट पे गए, हालांकि शॉट बहुत दमदार था लेकिन प्लेसमेंट नहीं कर पाए थे। टायमिंग चांगलं होतं, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात असल्या कारणानं फक्त एकच जाव, कारण का पॉईंट साठी खेळाडू इनफिल्ड मध्ये असल्या कारणानं इथे फक्त एकच जाव मिळेल। 20 रन बिना किसी विकेट के। फील्ड की जमावट देखिए, दो खिलाड़ी सर्कल के अंदर है, जहां पर कवर पॉइंट रखा गया है, पैकआउट पॉइंट है। इस मर्तबा बैकफुट पे गए, कट किया, जगह दी थी। पॉइंट का खिलाड़ी सर्कल के अंदर था, डीप पॉइंट लगा दिया गया, फाइन लेग के फील्डर को सर्कल के अंदर। ये देखिए शॉट वाइड एंड पनिश्ड, बहुत खूबसूरत कट शॉट। कुल स्कोर 24 पे पहुंचा है। ओवर नंबर 3 चलता हुआ, गेंदबाजी कर रहे हैं जितेश माली, सामना करेंगे बैट्समैन केतन। इस मर्तबा गेंद को आने दिया था, बैकफुट पे गए, कलाइयों का उपयोग कर दिया।
लेकिन आउट नहीं किया वहां पर। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 26 पे पहुंचा है। ओवर नंबर 3 का खेल चल रहा है। टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही है एमपीएल में श्री साई 11 जितेश। सामना करेंगे केतन। अंपायर एक देखिए त्याने क्रीज ना जोरला. त्यांनी नसून ते सोडून दे. देखिए ये देखना है गणेश केने वहां पर जा रहे हैं। खेल रुका हुआ है। तीसरा ओवर चल रहा है। कुल स्कोर है 26 रन। दोनों अंपायर से चर्चा कर रहे हैं वहां पर। सूरज फिर से बादलों के पीछे छुपता हुआ। बहुत बढ़िया सुबह से आंख मचोली चलती हुई सूरज और बादलों के बीच में वही आंख मचोली हम देख रहे हैं बल्ले और गेंद के बीच में। बहुत ही सुहाना मौसम क्रिकेट का और एमपीएल में आप सभी का हार्दिक स्वागत है गुरुदत्त मानकोली स्पोर्ट्स क्लब और मानकोली वासियों की तरफ से। दोनों अंपायर्स इस वक्त कुछ सलाह मशवरा करते हुए, काफी सीनियर अंपायर है परेश महाजन और बाला इकाडे और गणेश केनी वहां पर हैं। देखना है क्या निर्णय आकर देते हैं। पेनल्टी नहीं दी गई है तो कुल मिलाकर 26 रन बिना किसी विकेट के तीसरा ओवर चल रहा है। टर्न धावून थांबला. धावलाच नाही. नाही इकडे एकच धावले असा बोला. तीसरा ओवर चलता हुआ गेंदबाजी कर रहे हैं जितेश माली। सामना करेंगे बैट्समैन केतन। इस मर्तबा अब तो धावला. ये देखिए आउट करील ना तो. दूर से खेला आता निघून आल्या धावला. इकडे केतन धावलेला. तो केतन आउट करील ना चांगला प्लेअर. तो आल्या का आउट करील. बरोबर बिदा. मग त्याने बरोबर केले. केतन सामना कर रहे हैं गेंदबाज जितेश माली का। जितेश फिरता कसा म्हणजे राइट आर्म ओवर द विकेट। इस मर्तबा बहुत ही खूबसूरत विकेट
23 रन, 1 विकेट के नुकसान पे आउट। 12 रन बनाए। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए अविनाश अविनाश। टंदा 12 बोलो तीसरा ना बोलो ओवर चलता हुआ डायरेक्ट पेनल्टी जितेश माली सामना करेंगे बैट्समैन अविनाश। पेनल्टी है इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया गेंद को। गाडी आई सजली तू चिताची सण थँक्यू सो मच सिद्दीकजी बावे सर. श्री साईचा 12 खेळाडू श्री साई टीमचा 12वा खेळाडू लोक आपल्या खेळाडूला चॅम्पियन 2020 प्रत्येक चौकाराला 500 रुपये. जितेन भोईर 100 रुपये. जितेन भूर प्रत्येक चौकाराला. यांच्याकडनं पारितोषिक क्या शॉट। आइए वेगवान चेंडू. आता लाईनचा जर विचार केला तर लाईन मात्र चुकीची. एक्स्ट्रा आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे. 38 इन बोट. दोन्ही बंधू खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट एमपीएलच्या माध्यमातून कीपर कडनं झाली चूक. चेंडू तो खूप चांगला होता, गती कमी केली होती. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाती पुढे. 39 धावा स्कोरबोर्ड वरती. आपला काढा बाहेर श्री साई 11 विरुद्ध संतोष स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि चांगलं क्रिकेट एमपीएल मनगुली गावातील सर्वच्या सर्व खेळाडूंना एक चांगली संधी. गीतेन बोरीकडनं पारितोषिक आहे प्रत्येकी षटकाराला 100 रुपयाचं दोन्ही फलंदाजांसाठी. शपथ झाले. चेंडू दरम्यान लॉंग लेगच्या दिशेने गेलाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान या 2 धावा इथनं मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने जाते पुढे. 41 धावा स्कोरबोर्ड वरती. अविनाश आणि मैदानाच्या आतमध्ये खेळतो केतन. चांगली बॅटिंग आतापर्यंत केतनने देखील केली आहे आणि चांगला खेळ पाहायला मिळतो. काल देखील चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला भेटल्या. राऊंड विकेटनं यावेळेचा फटका तर चांगला आहे. शपथ झाले होते. चेंडू मात्र डीप मध्ये गेलाय. पॉइंटच्या दिशेनं खेळाडू आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते.
दरम्यान या 2 धावा इथनं मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 जातीय पुढे. स्कोर बोर्डवरती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 43. 43 धावा स्कोर बोर्डवरती. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती दीपू माळी. राऊंड विकेटने फटका तर सुंदर खेळ आहेत आणि या दरम्यान झेल देखील ड्रॉप झालाय. संधी चांगली होती मात्र खेळाडूच्या माध्यमातून झाली आहे चूक. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. झेल सोडलाय. या 2 धावा देखील इथं मोजाव्या लागतील आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 जातीय पुढे 45. ज्ञानेश्वर आमच्या सोबत ऑफिशियल गुणसंख्या लेखक. चांगला चेंडू होता मात्र समोर चेंडू होतो शॉट मिडॉनच्या दिशेनं. क्षेत्रक्षण देखील चांगलं झालाय. फेक मग एवढी चांगली नव्हती. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. यस, अगले टॉस के लिए दोनों टीमें तैयार है, श्री गणेश 11 और SV स्पोर्ट्स. एकूण 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. राकेश माळी ते बाईक चा जरा ग्लास खाली करायचा आहे. हा त्या सर्व जेवढ्या काय बाईक आहेत हा त्याच दोन्ही बाईकच्या खाली घ्या. ओके, थँक्यू सो मच. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते 47 धावा स्कोर बोर्डवरती. श्री साई 11 विरुद्ध संत स्पोर्ट्स या 2 टीम मध्ये आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. याच्यानंतर देखील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण रेडी राहायचं आहे. पहिला देखील सामना आपण खूप चांगला बघितला. 4धाम 11 विरुद्ध सरपंच 11. साईधाम 11 टीमनं तो सामना जिंकला. खूप चांगलं क्रिकेट पाहायला भेटलं पहिल्या देखील मॅच मध्ये. 25वं वर्ष या स्पर्धेचं. एक चांगली संकल्पना या भिवंडी नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मानकोली गावाच्या माध्यमातून अंतिम षटक सागरच्या माध्यमातून फेकलं जाईल. संघाची एकूण धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 47 आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई फोटो लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सर्व आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन भरपूर मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. शेवटचे षटक सागर ओव्हर द विकेटनं सज्ज आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन खेळण्यासाठी. वेगवान हा चेंडू देखील होता आणि वेगवान फटका देखील घ्यायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क आला नसावा जास्त. 48 धावा स्कोर बोर्ड वरती. शेवटचं षटक आहे आणि या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा खेळ करून एक मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असावा पहिल्या इनिंग मध्ये श्री साई 11 टीमच्या माध्यमातून. केतनच्या 22 धावा आतापर्यंत. यावेळेस फुल टॉस. पहले ही अपने आप को रूम दिया, बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया बैकवर्ड ऑफ द स्क्वायर. 6 रन. थँक्यू डीजे. 54 धावा स्कोर बोर्ड वरती. 50 कंप्लीट. चांगलं क्रिकेट. सलामीला येऊन मी तर म्हणेल चांगली बॅटिंग केतननी देखील केली आणि आता मात्र अविनाश देखील चांगली बॅटिंग करतोय. 50 प्लस जाण्याचा प्रयत्न होता आणि तोच प्रयत्न सर आपल्याला पाहायला मिळतो आणि चांगली बॅटिंग या दरम्यान अविनाश देखील आपल्या टीमसाठी करतोय. 54 धावा स्कोर बोर्ड वरती. अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं होतं आणि आता तो प्रयत्न देखील सुरू झालाय या महत्वाच्या मॅच मध्ये. लीग म्हटलं की प्रत्येकी मॅच महत्वाची असते. प्रत्येकी पॉइंट खूप महत्वाचे असतात. यावेळेस
एक आगळावेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला बासमननं. चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाहीये. बाईची धाव असेल. आमचे 3 ऑफिशियल अंपायर परेश सर, त्याच्यानंतर बाळा सर आहेत आणि आमचे प्रल्हाद सर, पुन्हा 3 ऑफिशियल अंपायर या स्पर्धेसाठी. डबल 5 55 धावा स्कोरबोर्ड वरती. ओव्हर द विकेटनं फुल टॉस आहे. त्याचा फायदा मात्र बॅट्समॅनला घेता आला नाही. डीप मध्ये चेंडू वेगानं आलाय. स्क्रीन समोर क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं झालंय. आता दरम्यान या 2 धावा इथनं मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने जाते पुढे. 57 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग सुरुवात चांगली केली होती श्री साई 11 टीमनं. संतोष स्पोर्ट्सच्या टीमचा जर विचार केला तर नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं आणि क्षेत्ररक्षण करत असताना थोडाफार चुका झाल्या, मात्र गोलंदाजी देखील चांगली करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं. 57 धावा स्कोरबोर्ड वरती. पुढचा बॉल बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. कीपर बीट झाले. डायरेक्ट हिट आणि बॅट्समन देखील आउट. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर खेळाडूला अविनाशला. चांगले बॅटिंग अविनाशने आपल्या टीमसाठी केली, मात्र इथनं लागत असताना हा दुसरा झटका श्री साई 11 टीमला. बॅट्समन आउट. देखिए एक अच्छा टोटल अब तक बना लिया है क्योंकि 57 रन है. दीपेश केनी नवीन बॅट्समॅन. यावेळी स्पीड झाले खेळाडू आणि इथनं परतावा लागेल. या देखील फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. आणि अशा प्रकारे पहिली इनिंग देखील कंप्लीट झाली आहे. पहिला डाव कंप्लीट झालाय आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना श्री साई 11 टीमनं धावा बनवल्या 57. 58चं टार्गेट असणार आहे. चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटलं पहिल्या इनिंग मध्ये, खास करून केतन यांनी नक्कीच अविनाश योगेश मडवी. संदीपने देखील चांगली बॅटिंग. योगेश मडवी आपको टॉस लेना है. अगला टॉस योगेश. और दूसरी इनिंग की जब शुरुआत रहेंगी तो राहुल भुईर का साथ निभाएंगे योगेश मडवी. श्री गणेश 11 आणि एस 11 या दोन्ही कॅप्टनला आपण 4 फ्रेश गोलंदाज, 1 40चा तो थँक्यू सो मच. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज झालेत श्री गणेश 11 टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर एसवी स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन. 4 ओव्हरचा मॅच आहे, दोन्ही टीम लक्षात ठेवा. तर टॉस जिंकलाय एसवी स्पोर्ट्स टीमच्या कॅप्टननं. टॉस जिंकला, निर्णय काय घेशील? मॅच 4 ओव्हरचा आहे. क्षेत्ररक्षण समोरचा संघ देखील चांगला संघ. या मॅच मध्ये बदलाव आणि अपेक्षा कोणाकडनं बाळगशील? विकी पाटील कडून. थँक्यू सो मच. टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. लक्ष कितीपर्यंत असलं पाहिजे? टार्गेट कशा प्रकारे असलं पाहिजे? कम से कम 45 पर्यंत टार्गेट ठेवू मी. 40च्या प्लस. अर्थात मी म्हणेन चांगलाच टोटल असेल. 4 ओव्हरचा मॅच आहे, त्यामुळे टार्गेट देखील चांगलं आहे. अपेक्षा कोणाकडनं जास्त बाळगशील? स्वतः माझ्याकडून राज आहे, उज्ज्वल आहे आणि भावेश.
थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक. राहुल पॉइंट. नेक्स्ट मॅच नक्कीच यापुढची मॅच श्री गणेश 11 विरुद्ध SV स्पोर्ट्सनं टॉस जिंकला प्रथम. 4 ओव्हरची मॅच असेल. टार्गेट या मॅचचा जर विचार केला तर एकूण टार्गेट आहे 58चं टार्गेट आहे. आमच्यासोबत जोडले गेलेत आमचे सहकारी समालोचक मित्र योगेश मडवी. आपण कालपासून ऐकतोय MPLच्या माध्यमातून. गतवर्षी देखील योगेश मडवीला आपण ऐकलं होतं आणि या देखील वर्षामध्ये 2020 मध्ये आपल्यासोबत ते जोडले गेलेत. थँक्यू सो मच राहुल. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं योगेश मडवी सरचं स्वागत करेल. शुभ दीपावली. आजचा लक्ष्मीपूजनचा दिवस आहे. आज दिवाळी सण पूर्णपणे मोठ्या उत्साहाने आपल्या आगरी कोळी समाजामध्ये साजरा केला जातो. पुन्हा एकदा माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाला मी दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. MPL सिल्वर जुबली 2020 आजचा सुरुवात दमदार आपल्याला पाहायला मिळते योगेश मडवी, कारण का गरजेची होती ही सुरुवात. निश्चित राहुल करे 58 धावा खेळायची आवश्यकता आहे आणि ती सुरुवात मी म्हणेन झाली आहे. फलंदाज रुपेशच्या माध्यमातून
तर 2 बॉल 2 चौकार येत आहेत. 58 धावेचं लक्ष आहे. मनाशी बाळगून ताकदवर खेळाडू मैदानामध्ये सुरुवात करतो. 40+ अंदाजामध्ये विस्फोट क्लासिकल फटका आपल्याला पाहायला भेटला. योगेश मडवी वीरेंद्र सेवकची आठवण करून देणारा हा फटका, बॅकवर्डला जाऊन स्वरकटचा फटका. 40+ जरी खेळाडू असतील मात्र भिवंडी नगरीमध्ये 40+ देखील खेळ खूप मोठा आहे, कारण का खूप मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला 40+ देखील पाहायला मिळतात आणि तोच क्लास दाखवत असताना MPLच्या माध्यमातून हा खेळाडू. बॅटिंग भरपूर चांगली झाली. सुरुवातीला 40+ चे खेळाडू आहेत. राहुल, कालपासून आम्ही पाहिलं की सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये जास्त धावा पडत, आज कुठेतरी समीकरण बदललंय. या मॅच मध्ये रुपेश सिद्ध करते स्वतःला. 3 बॉल 3 चौकार ठोकले. लक्ष दे. व्हेरी गुड. भरपूर फॉर्म मध्ये खेळाडू रुपेश टाकण्यावरती. प्रेशर, दबावात्मक गेंदबाज. पुन्हा एकदा प्रतिहल्ला. 5व्या बॉलवरती वार्डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा 5वा MPL चौकार. गोलंदाजासाठी एकच गोष्ट सांगेल, परिस्थिती जेव्हा विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. मात्र इथनं तुम्हाला संघर्ष करावा लागेल, हार्डवर्क करावा लागेल. कारण एका बाजूला 5 बॉल मध्ये 5 चौकार आलेत. 21 धावा, 21 स्कोर बोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतात. 40+ मधला आतापर्यंत झालेला सर्वात मोठा परफॉर्मन्स आहे. निश्चित सुपर बॅटिंग. रुपेशचं कौतुक करूया. स्वतःमध्ये किती चांगला खेळ, क्रिकेट मधला टीप ऑर टॅलेंट, स्वतःमध्ये गुणवत्ता भरपूर आहे. त्याचं सादरीकरण आज तुम्हाला पाहायला मिळालं. आणि 5वा चौकार आल्यानंतर 6 बॉल 6 चौकार. आणि आम्ही नेहमीच सांगत आलोय 6 षटकारांपेक्षा 6 बॉल 6 चौकारांना जास्त महत्व आहे. आणि यावेळी तो विक्रम नोंदवलाय खेळाडू रुपेशनं. एकदा जोरदार टाळ्या रुपेशसाठी. वासुदेव भोईर, तानाजी भोईर आणि बिंदास माई यांच्याकडनं 2000 रुपयाचं रोख कॅश प्राइज झालाय. रुपेशसाठी कौतुकास्पद खेळ झाला. आज यंग जनरेशनला लाजबे असा खेळ त्यानं दाखवलाय. काल आम्ही 6 बॉलचा षटकार पाहिले, आज तुम्हाला 6 बॉल 6 चौकार पाहायला मिळाले. काय क्लास फटकेबाजी पाहायला मिळाली, चौपेर फटकेबाजी आज तुम्हाला पाहायला मिळाली.
जबरदस्त. चंदुमाई साहेबांकडनं देखील 2,000 रुपयाचं प्राइज रुपेशला आलंय. एकूण 4,000 रुपयाचं प्राइज. मी म्हणेन राहुल प्राइज त्या खेळाडूला लागलाय ज्या खेळाडूनं आज सर्वांची मनं जिंकली आहेत. जबरदस्त. सिल्वर जुबली धावसंख्या खरोखर 6 बॉल 6 चौकार. मी म्हणेन थोडं अशक्य असतं. 6 षटकात तुम्ही ताकदीने मारू शकता पण ते गॅप मारणं भरपूर कठीण असतं आणि आज गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. पॉवर प्ले गाजवलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये धावा आल्या एकूण 25 धावा. 25 विदाउट लॉस. गोलंदाज संदीप माळी हलक्या हातानं सन्मान दिलाय. बॉल भरपूर चांगला होता. गुडलेनवरती पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. खेळाडू त्याला सन्मान देतो कारण त्याला देखील माहिती आहे एका बाजूला आक्रमकता सिद्ध केली आहे रुपेशने. त्यामुळे आपण डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळून फक्त स्ट्राईकला रोटेट करावी हा त्याचा प्रयत्न मैदानावर आहे. भरपूर चांगला खेळ झाला. सुरुवात मी म्हणेन भरपूर चांगली आहे. क्रॉस द लाईन खेळतोय. लेग कट केलाय. या बेस मिळेल एक धाव कारण दोन्ही खेळाडूंना माहिती आहेत एका बाजूला आक्रमकता सादर केली आहे रुपेशनं. त्याला साथ देताना नो स्ट्रायकर खेळाडू होता देवानंद. 26 रन विदाउट लॉस. मॅच क्रमांक आपण पाहतोय या लीग मधला 9वा मॅच आहे. आजच्या दिवसातील दुसरा आणि या लीग मधला 9व्या क्रमांकाचा मॅच. आत्ताचा बॉल भरपूर चांगला आहे. बोर्डलाईन वरती पडला. टेक ऑफ झाला. यावेळेस मात्र फलंदाजाला संधी दिली नाहीये. ज्या खेळाडूने 6 बॉल 6 चौकार ठोकले 7वा बॉल भरपूर चांगला होता त्याच्यासाठी. एकूण धावसंख्या 26 विदाउट लॉस. 58 धावेला उत्तर देताना काय जबरदस्त बॅटिंग झाली. टीट फॉर टॅट जशा तसं उत्तर दिलंय. यावेळेस फटका हवेमध्ये. फटका पसलाय. उंची जास्त लांबी कमी. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस आम्ही सांगत असतोय. फकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. ज्या खेळाडूने 6 बॉल 6 चौकार मारलेत त्या खेळाडूला तुम्ही संधी दिली तर येणारा काळ तुमचा येणारा भविष्य तुमचा धोक्यात जाऊ शकेल. प्रत्येक षटकाराला 200 रुपये आहेत. हिम्मत मात्रे यांच्याकडनं त्यांचे बंधू हिम्मत मात्रे. आणि यावेळेस प्रयत्न देखील झालाय मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षकाने चूक केली नाही. यावेळेस फलंदाज बाद. रुपेश बॅक टू द डगआउट. तर पहिला विकेटचं पतंग निश्चित आपण पाहिलं. पहिला ओव्हर मध्ये पूर्णपणे मॅचचा निकाल लावला. 25 धावा एकवटल्यानंतर येणाऱ्या फलंदाजाला रस्ता थोडासा मोकळा करून दिला. त्यामुळे येणाऱ्या फलंदाजाला आता चांगला खेळ करावा लागेल. नवीन खेळाडू जयदास उर्फ रबाडा संघनायक आहेत. काल त्याच्याकडनं खेळ देखील चांगला झाला. नो स्ट्रायकरवरती त्यांना दीपूमाईची साथ भरपूर चांगली दिली आणि आज पुन्हा एकदा 58 धावेला उत्तर देताना सुरुवात चांगली झाली. त्यामुळे आता त्याला चांगला खेळ करावा लागेल. क्लास फटका पुन्हा एकदा पॉइंट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. मिळेल फक्त एकच धाव. डबलचा प्रयत्न केलाय. गरज होती का आणि इथे मात्र धावचित. तर फलंदाज बाद होत आहे. सलामीवीर अर्थात देवानंद बाद झालाय. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 29 रन. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 29. आता गरज येते फक्त 29 धावेची. 18 बॉल मध्ये अर्धा रस्ता 2 ओव्हर मध्ये कंप्लीट झाला. ज्या 40+ संघाकडनं आतापर्यंत प्रदर्शन चांगला होत नव्हता आता या मॅच मध्ये त्यांनी दाखवून दिलाय. 29 धावा एकवटल्या 2 ओव्हर मध्ये. आता मात्र येणाऱ्या 3 षटकामध्ये त्यांना बनवायचे 29 धावा. अद्याप खेळ संपला नाहीये कारण
येणारे 18 बॉल 29 धावा, लक्ष महागात पडू शकेल. तर इथनं गोलंदाजी चांगली झाली. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला आता हार्डवर्क करावा लागेल. यू क्रिएट अ हार्डवर्क गॉड अ सक्सेस असं म्हटलं जात आहे. त्यामुळे तुम्हाला हार्डवर्क करावा लागेल. येणाऱ्या या तिसऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे की तुम्हाला एकात 2 विकेट काढायचे आहेत. कमीत कमी 3 ते 4 धावा जर या ओव्हरमध्ये खर्च झाल्या तर येणारे 2 ओव्हरमध्ये तुम्हाला मॅच हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. तो गोलंदाज सज्ज होत आहे तिसऱ्या ओव्हरसाठी. अविनाश केणी, अविनाश माळी थर्ड ओव्हरसाठी त्याला आमंत्रित केलं जात आहे. मात्र एका साईडला आपण पाहतो खेळाडू 40+ चा खेळाडू स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय. जयदास त्याला साथ दे. नो स्ट्राईक एंड वरती सागर माळी. गोलंदाज तयार. यावेळीचा बॉल चांगला होता. फटका ऑफसाईड मध्ये होता. कव्हर पॉइंटला जोपर्यंत या ठिकाणी बॉल उचलून फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा. दोन्ही खेळाडूंना माहिती आहे सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन ठेवलं, लक्ष दिलं तर एका चौका एका षटकार मध्ये आला तर मी म्हणेन हा लक्ष सहजरित्या ते पार करू शकतील. कारण या टीम मध्ये क्षमता भरपूर मोठी आहे. काल आपण पाहिले त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगला खेळ झाला होता. 82 धावा या टीमनं जोडल्यात. सर्वाधिक धावा त्यांच्या नाबावती आहेत. त्याचमध्ये आपण पाहिलं 63 धावेची नॉट आउट इनिंग दीपू माळीची. आत्ताचा बॉल भरपूर चांगला आहे. डॉट बॉलची समाप्ती. चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉल, एक डॉट बॉल संजीवनीचं काम करेल या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. त्यामुळे डॉट बॉल कसा येईल याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. खेळ अजून संपला नाही कारण इथनं संघर्ष करावा लागेल. मी मगाशी सांगितलं या मॅच मध्ये तुम्हाला जिवंतपणा आणायचा असेल तर एकात 2 विकेट देखील घ्यावं लागतील. स्लोवर गतीचा बॉल. निश्चित आता गोलंदाजानं फलंदाजाची शैली ओळखली की फलंदाज कशा प्रकारे खेळू शकतो. त्यामुळे गती परिवर्तन चेंज ऑफ डिलिव्हरी ज्याला म्हटले जाते आणि डॉट बॉलची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी. कारण महत्वाचं षटक मी सुरुवातीला सांगितलं या षटकामध्ये निर्णय होईल. 3 बॉल अविनाशनं फेकल्यात. 3 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा दिल्यात. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटनं जर धावा येत नसती तर रिव्हर्सचा प्रयत्न केला. मग तो अपयश पदरी पडलाय. एक डॉट बॉल दबाव वाढवेल ही गोष्ट देखील लक्षात आली पाहिजे बॅटिंग करणाऱ्या संघाला. कारण तुमचा एक डॉट बॉल तुमच्यावरती दबाव निर्माण करतोय. एक डॉट बॉल एका बाजूला मजबूती देऊन जातोय गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. यावेळीचा बॉल इथे मात्र मी म्हणेन हिट विकेट. गुड इज तर अजून एक खेळाडू आपण पाहतो बाद झाला. नवीन खेळाडू येतोय. टेनिस क्रिकेट मधला सर्वात विस्फोटक खेळाडू. अनेक विक्रम त्याने नोंदवली आहेत. तो खेळाडू मैदानावरती डोक्यावरती कॅप परिधान आहे ऑरेंज कलरची. अर्थात या लीग मधला देखील सर्वात विस्फोटक खेळाडू. 31 धावा झाल्यात. तर जिंकण्यासाठी आपण पाहतो अद्याप गरज आहे 27 धावेची. येणाऱ्या बॉल मध्ये 13 बॉल 27 आव्हान मोठं नाहीये. मात्र संघर्ष करावा लागेल. जर दीपू माळीचं विकेट गेलं तर इथनं विजयाचा आनंद साजरा करू शकतील समोरचा संघ. मॅच भरपूर चांगली आहे. आता लक्ष असेल दीपू माळीच्या बॅटिंग वरती. गोलंदाज सज्ज. सेकंडला दीपू माळी. पहिला बॉल त्याच्यासाठी वेगवान स्ट्रोक लॉंग ऑन रिजन मध्ये 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि एका धावेनं
टीमची धावसंख्या 32. समीकरण आता बदललंय. 26 धावेची गरज आहे येणाऱ्या 12 बॉल मध्ये. हाय व्होल्टेज मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. येणाऱ्या 2 षटकामध्ये 26 धावेची आवश्यकता. रविदास पाटील, रविकांत पाटील यांच्याकडनं रुपेच्या बॅटिंगसाठी 2,000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आलंय. टोटल 6,000 रुपयाचं कॅश या ठिकाणी आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये जमा झालं रुपेसाठी. निश्चित दिवाळीचा सण आहे आणि तर निश्चित आपण पाहतोय वासुदेव भोईर, तानाजी भोईर आणि बिंदास माळी यांच्याकडनं 2,000 रुपयात, चंदुमाळी साहेबांकडनं 2,000 रुपयात आणि रविकांत पाटील यांच्याकडनं 2,000 आहेत. एकूण 6,000 रुपयाचं प्राइज आहे. दिवाळीचा सण आहे आपण पाहतोय. अर्थात 26 धावेची गरज आहे. जाऊया मैदानावरती. अतिशय रंगतदार मॅच आहे. दीपूमाळी जर बाद झाला तर मी म्हणेन मॅचचं रूप बदलेल आणि जर दीपूमाळी टिकला तर एका हाती हा मॅच तो संपवेल. मॅच फिनिशर ज्याला म्हटलं जात आहे तो दीपूमाळी ऑन स्ट्राईक. हॅलो, वेलकम, सुस्वागतम. बजरंग पाटील ग्रामपंचायत माजी उपसरपंच यांचे या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेले आहे. वेलकम. गुरुदत्त क्रीडा मंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागत. यावेळी फटका फसलाय. वाघाची शिकार. चिडिया छिप गई खेत में. दीपूमाळी बाद झाल्यानंतर जल्लोष मैदानावरती विजयाचा सादर करताना थँक्यू डीजे. कारण आम्ही नेहमीच सांगत आलो क्रिकेट खेळ मित्रांनो अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय होईल हे कधीच क्रिकेटमध्ये भविष्यवाणी झाली नाहीये. कारण कधी कधी जिंकणारे संघ अचानक हारत असतात तर हारणारे संघ देखील कधी कधी अचानक जिंकत असतात. याचंच नाव मित्रांनो क्रिकेट आहे आणि त्याच क्रिकेटमध्ये असाच प्रकारचा मॅच पाहायला मिळाला. ज्या दीपूमाळीनं अक्षरशः काल गोलंदाजांना रडवलं, आज त्याच दीपूमाळीला या मैदानावरती रडवलंय गोलंदाजांना. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. 11 बॉल 26 बनवायचे आहेत. मॅच टर्न झालाय. मात्र इथनं पाहायचं कशा प्रकारे संघर्ष पाहायला मिळेल. ज्याचा संघर्ष चांगला तो मॅच या ठिकाणी जिंकेल. 58 धावेचं लक्ष मैदानावरती असताना 26 धावेची आवश्यकता. बॉल हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहेत. जोपर्यंत बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत 2 धावा येतात. आता मात्र मी म्हणेन एका बाजूला साई 11 संघ थोडासा जोश मध्ये दिसतोय. का दीपूमाळीचं विकेट गेल्यानंतर सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळालं. महत्वाची विकेट होती आणि आता दीपूमाळी गेल्यानंतर खऱ्या तर आपण पाहिलं तर सागर आणि खेळाडू राकेश या दोघांवरती जिम्मेदारी आहे. सागर माळी आणि राकेश हे 2 खेळाडू मैदानावरती आहेत. जिम्मेदारी त्यांना निभवावी लागेल. कठीण परिस्थितीमध्ये एक बेस्ट रोल त्यांना निभवावा लागेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सज्ज होत बॉलिंग ट्रॅक वरती. ज्या गोलंदाजानं विजयाची चाहूल लावून दिली आहे तो गोलंदाज मात्र यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. पंच आज आपण पाहिलं तर बा एकारे सर, प्रल्हाद पाडी सर आणि त्याचबरोबर परेश महाजन असे 3 प्रोफेशनल पंच तुम्हाला या MPL मध्ये 3 दिवसामध्ये पंचांची भूमिका बजावताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉल क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलत आहे. क्षणाक्षणाला सामना तरानाट्य परिस्थितीमध्ये चेंडू सरळ वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट 6. थँक्यू डीजे.
तर आत्ताचा षटकार सागर माळीच्या बॅट मधून येतोय. सागर माळीकडे देखील क्षमता भरपूर आहे. दीपूला बाद केल्यानंतर आक्रमण चढवलंय. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 41. आता गरज आहे 17 धाबेची, 18 धाबेची, सॉरी 17 धाबेची. 41 झाले, 17 पाहिजेत. 58चं टार्गेट आहे. तर येणारे बॉल शिल्लक राहिलेत 9 चेंडू. 9 चेंडू 17 धाबा पाहिजे. कशा प्रकारे मॅच असेल. येणारे 3 बॉल भरपूर महत्वाचे आहेत. का 3 बॉल जर गोलंदाजी चांगली झाली तर सी साई 11 संघ मॅच मध्ये पकड मजबूत करेल. आणि 3 बॉल मध्ये एकात मोठा फटका जरी आला तरी मी म्हणेन या मॅच मधचं पडदं संतोष स्पोर्ट्स संघाच्या बाजूने जास्त जड होऊ शकते. जबरदस्त मॅच. कारण आपण पाहतो मैदानावरती दोन्ही संघ अस्तित्व टिकवण्यासाठी मैदानावरती उतरल्यात. बॉल भरपूर चांगला आहे. कौतुक करेल या गोलंदाजाचं. का दीपूला बाद केल्यानंतर त्याच्याबद्दला जो आत्मविश्वास आहे, जो तो कॉन्फिडन्स आहे, तो त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढलाय आणि त्या वेगाने त्याने गोलंदाजी देखील केली आहे. एक षटकार जरी खाल्ला तर मी म्हणेन ओव्हर भरपूर चांगला होता. 8 चेंडू 17 धाबा. क्षणाला क्षणाला सामन्याचं चित्र बदलतंय. तरानाट्य परिस्थिती. अप अँड डाऊन्स तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळाले. चढाव उतार चढाव तुम्हाला भरपूर पाहायला मिळाले. आत्ताचा बॉल वाईट बॉल आहे. गरज नव्हती. कारण सह बॅटनं तिकडे धाबा येत नाही. तर अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव खर्च झाल्या तर कदाचित त्या महागात पडतील. 42 धाबा. गरज मैदानावरती आता 16 धाबेची. बॉल शिल्लक राहिलेत फक्त 8. प्रति बॉल 2 धाबीची आवश्यकता. आता इथे पाहिजे कशा प्रकारे क्रिकेट आमच्या प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. फटका चांगला आहे. बॅटच्या रेडार मध्ये येतोय. ओव्हर पिच बॉल होता. सरळ फेकून दिलाय लांगांच्या डोक्यावरनं. लॉंग 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 बिग वे. तर षटकारानं मॅचचं रूप पुन्हा एकदा बदललं. हाच तो क्रिकेट आहे. गिरगिट प्रमाणे सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ मित्रांनो. क्रिकेट की भाषा लगी तो ताली नहीं तो गाली. क्रिकेट का सौंदर्य कभी खुशी कभी गम. और क्रिकेट का ये खेल. मॅचचं रूप पुन्हा एकदा बदललं. आता 7 बॉल मध्ये 10 धाबीची आवश्यकता. जी मॅच मजबूत झाली होती ती आता पुन्हा एकदा सरळ करतो. पॅरल फ्लॅटर स्ट्रोक. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. मी म्हणेन हा षटकार पूर्णपणे विजयाची चाहूल लावून जातोय. तो संतोष स्पोर्ट्स संघाच्या बाजूनं. फक्त 4 धाबीची गरज. मॅचचं रूप बदललं. चर्चा करत होतं मॅच बद्दल. ज्या गोलंदाजानं दीपू मालीला बाद केलं मात्र अक्षरशः त्या गोलंदाजाला शेवटी रडवावं लागलं. शेवटचे 2 बॉल महागात पडले. 2 षटकार आले. लाईन तुटली. वाईट बॉल टाकल्यानंतर लगातार 2 षटकार आले. तर फक्त 4 धाबीची गरज आहे. शेवटचा ओव्हर आहे.
मैच अजून संपला नाहीये. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. पहिला बॉल भरपूर चांगला स्ट्रोक आहे. कार्पेट ड्राईव्ह एकदा मिळाली. आता तुम्हाला संघर्ष करावा लागेल. मेन म्हणजे तुम्हाला एक धाव वाचवावी लागेल, जी तुम्हाला विजयापासून हळूहळू दूर घेऊन जाईल. 5 बॉल मध्ये 3 धाबीची आवश्यकता. संतोष स्पोर्ट्स संघ विपक्ष श्री साई 11 संघ दोन्ही ताकदवर संघ होते. दोघांनी दमखम दाखवला. मॅच 5 बॉल 3 वरती पोहोचली आहे. क्रिकेटमध्ये अनेक वेळा असं चित्र घडलंय. डॉट बॉल महत्वाचा आहे. डॉट बॉल प्रेशर वाढवेल, तर एका बाजूला श्री साई 11 संघाला मजबूती देखील देऊन जाईल. आणि निश्चित ज्या खेळाडून 4 बॉल 3 धाबा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेतला नियम आहे, लीग मधला नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला धाबा चेस कराव्या लागतील. 4 बॉल 3 धाबा. मी म्हणेन एखादा डॉट बॉल, एखादा विकेट, कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळेल. साई 11 संघाकडनं गोलंदाज सज्ज. मात्र मॅच फिनिशर खेळाडू ठरलाय खऱ्या अर्थानं सागर माळी. त्याच्या बॅट मधून 4 षटकार तुम्हाला पाहायला मिळाले आणि ही मॅच जिंकून दिली आहे ती संतोष स्पोर्ट्स संघाला. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. तर हार्ड लक श्री साई 11 संघ, ज्या संघाचा प्रवास या मॅच मध्ये संपलाय आणि मी म्हणेन थोड्याशा चुका त्यांच्याकडे झाल्या. हार्ड लक. मात्र नेक्स्ट मॅच मध्ये एक चांगला खेळ करा, हीच तुम्हाला शुभेच्छा देईल. थँक्यू, खूप खूप धन्यवाद DJ लियान. मित्रांनो, अतिशय चुरशीची लढत आपण बघितली. कधी सामना संतोष 11 संघाबरोबर झुकला तर कधी साई 11, आणि मात्र अंतिम निर्णय हा आमच्या हाती आलेला आहे. तो संतोष 11 संघ विजयी ठरला आणि त्या सामन्याचा सामनावीर निश्चितच रुपेश म्हात्रे. 7 चेंडूवर 7 चौकार मारण्याचा पराक्रम केलेला आहे आणि त्याच्यासाठी खरोखरच बक्षिसांचा वर्षाव, कॅश प्राइस 6,000 रुपये आलेले आहेत. 2,000 बिंदास माली, तानाजी भोईर, वासुदेव भोईर यांच्याकडून, तर माणकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच चंदू माळी यांच्याकडून 2,000, त्याचबरोबर रविकांतदादा पाटील यांच्याकडून 2,000. अभिनंदन रुपेश. 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याची कामगिरी रुपेश यांनी या सामन्यामध्ये केली होती. तर त्याला सामनावीर म्हणून घोषित करतोय. सामनावीर बक्षिसाचं वितरण केलं जातंय. चंदू माली, माणकुली ग्रामपंचायत,